किन्नरमा सामाजिक संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज मुंबईत होतोय। यंदा या सोहळ्याचं 11वं वर्ष आहे। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। किन्नरमा आज खरं तर 11 वर्षांचा तुमचा हा सगळ्यांचा मिळून झालेला प्रवास, त्याचा एक माध्यमकर्मी म्हणून मी स्वतः देखील साक्षीदार आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेवरती झगडत असताना तृतीय पंथीयांना त्यांची स्वतःची एक ओळख आणि जागा मिळावी यासाठी तुमचा संघर्ष मी फार जवळून पाहिलाय। हा संघर्ष करत असताना तुम्ही सगळ्यांनी दिलेली साथ मी जवळून पाहिलेली आहे। ज्या वेळेला तुमचं एखादं ऑपरेशन होतं, शारीरिक बदल घडत असतात, त्याचा मी साक्षीदार राहिलोय। कारण बऱ्याच वेळेला डॉक्टर असेल किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांकडून तुम्हाला मिळालेली ट्रीटमेंट या संदर्भातल्या बातम्या मी स्वतः कव्हर केलेल्या आहेत, महाराष्ट्रासमोर देशासमोर मांडलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी करत असताना या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही समाजामध्ये फिरत असताना जे स्थान तुमच्या बंधू भगिनींना मिळवून दिलेलं आहे त्याचा देखील मी साक्षीदार आहे। हे आज हक्कानं सांगण्याचं कारण एवढंच आहे की समाज कल्याण विभाग ज्यावेळेला तुमच्या बाजूने एखादा GR काढण्यासाठी मेहनत करत असतो, मुख्यमंत्री असतील त्यावेळेचे किंवा आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील, हे सुद्धा संवेदनशीलतेनं तुमच्याकडे पाहायला लागलेले आहेत। कारण तुमचा समाजाप्रतीचा बदलत चाललेला प्रत्येक घटक आम्ही यावेळेला पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।